नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की। भिवंडी सरौली पाड़ा क्षेत्र में 17 मार्च से 24 मार्च तक यह दिव्य श्रीमद् भागवत कथा आयोजन किया गया है, जो कि पूरे 7 दिनों तक श्रद्धा और भक्ति भाव के साथ चलेगी। इस कथा में प्रवचनकर्ता भागवताचार्य श्री विश्वनाथ महाराज वारिंगे अपनी मधुर वाणी से भक्तों को कथा का रसपान कराएंगे, जिसमें श्री कृष्ण लीला, भागवत महात्म और कई धार्मिक प्रवचनों का वर्णन किया गया है। इस भव्य आयोजन के आयोजक श्री दयानंद मोतीराम चोरगे तथा श्रीमती प्रियंका दयानंद चोरगे के मार्गदर्शन में उनके सुपुत्र कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे और कुमार विराज दयानंद चोरगे के सहयोग से यह कार्यक्रम किया जा रहा है। बता दें कि विगत 5 वर्षों से इस भागवत कथा का आयोजन माननीय दयानंद चोरगे के द्वारा किया जा रहा है। तो वहीं पर आयोजकों की तरफ से सभी श्रद्धालुओं से अपील की गई है कि श्रद्धालु अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर इस पुण्य अवसर का लाभ उठाएं और प्रवचन श्रवण कर अपने जीवन को धन्य बनाएं। कुमार कुमार विराज दयानंद चोरगे श्रीमती हंसाबाई मोतीराम चोरगे परिवाराचं आजच्या या पहिल्या दिवसामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अतिशय भव्य आणि दिव्य हा सोहळा आजपासून नांदपासून आलेला आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय। आमचे आदरणीय प्रदेश गायकवाड साहेब उपप्रतिनिधी साहेब कल्याण तसेच सुनील महाराज आपण देखील मनपूर्वक सहर्ष अतिशय भव्य आणि दिव्य सोहळ्याचा पहिल्या दिवसाचा आजपासून होणार आहे कथा आणि भागवत कथेच्या निमित्ताने उपस्थित आपल्या अखिल परिसरातील सर्व सदस्य मंडळी वारकरी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्या साइड जाओ ना।
आज खरं तर 17 तारखेपासून 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल. तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022ला सुरुवात केली आणि 2022ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 पर्यंत या आजच्या 5व्या वर्षी या कथेचा आहे. आणि खरं तर खूप आनंद वाटलं की माझ्या या वास्तूचं आणि या भूमीचं या कथेच्या माध्यमातून ही भूमी एक प्रकारे या भूमीचं खूप चांगल्या पद्धतीने हे झाली आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ही भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले. खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे माझे वडील आहे आणि वडिलांना लाभो आणि या घराची वास्तू शुद्ध करण्यासाठी आणि या जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही या 5व्या वर्षामध्ये आम्ही या भागवत कथेचं आयोजन केले आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथा ऐकण्यासाठी आले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा इथे आम्ही लाभ देतो आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि खरं तर तुम्हाला प्रसार माध्यमातून तुम्हा सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही वेळोवेळी म्हणजे कथेमध्ये येऊन आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता आणि ही जी कथा आहे ती प्रसार करण्यासाठी तुमचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. आणि माझे आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री आहे. ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें. तब तक के लिए धन्यवाद.